मित्रांनो 56 पडले आपल्याला. बघू शकता इथं फक्त पायाला सूज आलेली, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की इथं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. तर एपिसोड हा तिसरा आहे आपला. सो मी पोहोचले माझ्या मामाच्या घरी. बघू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला माझ्या मामाचं घर आहे. सो आता म्हणजे मी आलोय, आवरलं वगैरे, आंघोळ तर नाही केली अजून, फक्त आवरलंय. मग कपडे चेंज केले फक्त. आता मला जायचं लवकर बाजारात, कारण मी जेवढं लवकर जाईल तेवढं लवकर चांगलं आहे, कारण इकडे ऊन प्रमाणाच्या बाहेर आहे. एवढं ऊन आहे ना की बस. सो आता त्याच्यामुळे मी चाललोय मामाच्या दुकानावरती. तिथून आम्हाला जायचंय बाजारात, तिथून घ्यायचे 2. पुढं सांगतो, बघत राहू ब्लॉग. तो चलो चलते हैं लवकर पट. हे माझ्या मामाचं दुकान आणि हा आमचा गुड्डे. पहिले किती बारीक होता, आरामशीर आता मोठा झालाय. दाढी बिडी आली, आता 10वी झाली. गुड्डे किती पडले 10वीला? 10वीला 5,000. हा रुपया कोणीही टीप मागू नये. काय किती पडले? रुपया कोणीही टीप मागू नये. 5,000 फक्त एवढे. किती पडले सांग तर. मित्रांनो 56 पडले आपल्याला. घेतलं ना बोकडी एक घेतलं. मामा तिकडे अजून एक शोधतात ते. तिथे काय आता तर मित्रांनो फायनली आमचे बकरे बिकरे आणून झालेले. बकरे आणल्याच्या नंतर ना मी एवढा गाढ झोपलो ते आता उठले. आता वाजलेले बघा 5:47 झाले. आता उठलोय मी. आता मी जाणार आहे मामाच्या दुकानावरती. मामाच्या दुकानावरून हा बघा, आपण आत्ताच उठला शुगडे. आणि पण आत्ता उठून आवरून वगैरे सगळं रेडी झालं आपलं. मला जायचं मामाच्या दुकानावरती. मोठ्या मामाच्या दुकानावर जाणार, मग तिथून छोट्या मामाच्या दुकानावर जाणार. मग तिथून बुंग करत पुढं तर जाणार. बघू, कारण आज बाजार पण आहे. तुम्हाला इथला बाजार पण दाखवतो कसा असतो, तर म्हणजे आमच्या गावचा बाजार कसा असतो तसा नाही ते पण दाखवतो मी तुम्हाला. तो चला लवकर भेटू परत पुन्हा हेच ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघत राहा, कारण आपले 2Kच्या जवळजवळ आलेले सबस्क्रायबर. लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून टाका. ब्लॉग खूप धमाकेदार आणि खूप भारी होत होते आपले. असं तुम्हाला वाटत असेल तर लाईक फॉलो द्यायला काय म्हणतात तुम्ही, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण माझे जे ब्लॉग आहेत वो तुम्हारे पास आहे. तो चलो चलते अभी लवकरच मिळते थोडी देर के बाद. तर मित्रांनो फायनली मी आवरून बिवरून झालेलं आहे. आवरून झाल्याच्या नंतर मी दुकानात जाणार होतो, पण दुकानात जायचं हे तुम्ही कॅन्सल झालं. आता बाबाला दवाखान्यात नेलंय. आता दवाखान्यात जाणार आहे पहिलं, आणि त्याच्यानंतर ना कुठं जायचं, त्याच्यानंतर जायचं आम्हाला दुकानात गेल्याच्या नंतर पुढं बघत राहा ब्लॉगमध्ये मजा येणार. फायनली मित्रांनो आम्ही आलो हॉस्पिटलला. बघू शकता आमच्या बाबाला आणलेलं आहे हॉस्पिटलला. तर मित्रांनो आता बाबाचं ब्लड वगैरे चेक होणार आहे. तर मित्रांनो त्या हॉस्पिटलमधनं बाबाला हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रान्सफर केलेलं आहे, कारण त्या हॉस्पिटलवाले म्हणत होते की परभणीला घेऊन जायला लागेल ॲडमिट व्हायला. सो एवढा काही क्रिटिकल विषय नाही आहे, एवढा काही सिरियस विषय नाही. तरी आम्ही त्या हॉस्पिटलमधनं बाबाला हॉस्पिटलमध्ये म्हणजे ॲडमिट केलेलं आहे. बघू शकता इथं फक्त पायाला सूज आलेली, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की इथं म्हणजे काय इथं इन्फेक्शन झालं म्हणून, नाही का. तो बाकी काहीच विषय नाही आहे, तेवढंच विषय आहे फक्त. पुढं बघत राहू ब्लॉग. सिरियस विषय हा, गंभीर विषय. कंटिन्यू का, कळलं. तर फायनली मित्रांनो आम्ही जातो आता घरी जेवायला. बाबाला दिले जेवायला, आता आम्ही चाललो जेवायला. चल ना बे. अरे तू बसला की गाडी पण पडली. सो आता घरी जातो, जेवण वगैरे करतो. मला माहिती. तर मित्रांनो फायनली आम्ही आता आलोय घरी जेवायचे, कारण लय भूक लागली. टाईम तसं म्हणजे जास्त झाला आहे, 11:30 वाजल्यात. पण 11:30 वाजता सगळं सामसूम होतं इकडं. सगळं बघा, काळं पांढरं निळं पिवळं कोणतंच कुत्र दिसणार नाही या साईडला कुठं. मला नका बघू तुम्ही ब्लॉग बघा. या साईडला बघा, सगळं माहिती सगळं गायब होतं या टायमिंगला, नाही का. तो आता आपण जेवू आणि जाऊ परत बाबाकडं.
तर मित्रांनो फायनली आम्ही आलो होतो हॉस्पिटलला, जेवण वगैरे केलं आम्ही, सगळं झालं. परत आलो आम्ही हॉस्पिटलला. बाबा इथं झोपलेले इथं आणि आता मी पण इथं झोपणार आहे. माझ्यासोबत इथं गुड्डे पण झोपणार आहे. बघू शकता गुड्डे आणि मी इथं झोपणार आहे. तर मित्रांनो ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करून टाका पटापट, कारण 2000 सबस्क्रायबरचे आपण लय जवळ आहे. सो आपला हा 3रा एपिसोड असतो. तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. बघू किती येतं मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सकाळी. गुड नाईट सगळ्यांना. झोपा पटकन.